साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने आपल्या सर्वांचं या व्याख्यानमालेत सहर्ष स्वागत. खरं तर बऱ्याच दिवसापासून आपणापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून या व्याख्यानमालेचा आपल्याला लाभ घेता येईल. या लाभ घेण्यामधूनच आपलं प्रबोधन होईल अशा प्रकारच्या विचारानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम आयोजित केला आहे. आपण याला आलात त्याबद्दल पुन्हा आपले शतशः आभार. स्वागत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आपल्याला ज्या व्याख्यानांची आतुरता लागलेली आहे ते व्याख्यान काही मिनिटात सुरू होत आहे. प्रबोधनरूपी अशा प्रकारच्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि आपलं पुनश्च स्वागत करतो. धन्यवाद. जागर सप्ताहाचे आयोजक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे यांना मी विनंती करते, आपण आपल्या दुसऱ्या व्याख्यानाच्या व्याख्यात्याचे आपण अल्पपरिचय करून द्यावा अशी मी विनंती करते सरांना. कृपया सरांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. नमस्कार. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला हा अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर सप्ताह. या सप्ताहामध्ये आपल्याला माहितीच आहे की 7 व्याख्यानं होणार आहेत. त्यापैकी काल प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव सर यांचं व्याख्यान झालेलं आहे आणि आज जे व्याख्यान होणार आहे त्याचे व्याख्याते माजी प्राचार्य सीताराम गोसावी यांचं होणार आहे. वास्तविक पाहता गोसावी सरांचा परिचय करून देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. सीताराम गोसावी सर अतिशय मनमिळावू, अतिशय व्यवस्थित, नीटनेटके अशा प्रकारचं त्यांचं वर्तन असलेलं आपणास दिसून येतं. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा गुण म्हणजे सर्वसमावेशक अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. सर्वांशी ज्या भाषेत समजतं त्या भाषेत सांगणारे हे म्हणजे प्राचार्य गोसावी सर. खरं तर सरांनी वेगवेगळ्या चळवळीमध्ये आत्तापर्यंत सहभाग घेतलेला आहे, सामाजिक कामामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता हा कामामध्ये सहभाग घेत असतानासुद्धा जेवढं आपल्याकडून समाजाला प्रबोधनपर देण्याचा होईल तेवढं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच आज ही एक अजातशत्रू म्हणून
आणि सर्वांना हवाहवासा असं वाटणारे हे रयत शिक्षण संस्थेमधील हे 20 वर्ष प्राचार्यपद भूषवलेले हे आजचे व्याख्याते म्हणजे प्राचार्य सीताराम गोसावी सर आहोत. खरं तर ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीमधील एक सक्रिय अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याच विचारधारेवरती पुढं चालणारे आणि तशा प्रकारचं प्रबोधनपर मार्गदर्शन करणारे अशा प्रकारचे सर आहेत. त्यांचा खरं तर व्यासंग आणि अभ्यास जर पाहिला तर ते आपल्याला दिसून येतं की त्यांनी प्रहार ह्या काव्यसंग्रहाचे संपादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत विविध नियतकालिकांमधून लेखन केलेले आहे आणि ज्या ज्या गोष्टी समाजाला एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन घडवू शकतील अशा प्रकारच्या गोष्टी ह्या लेखनातून समजवण्यातून किंवा सांगण्यातून हे आत्तापर्यंत सर करत आलेले आहेत किंवा देत आलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांचा अजून एक पैलू म्हणजे ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहेत आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना त्यांच्यावरती एक जबाबदारीसुद्धा आहे आणि ती जबाबदारी म्हणजे ते या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बारामती येथील शाखेचे अध्यक्षही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा विचार म्हणजे आंतरधर्मीय आंतरजातीय अशा प्रकारचे विवाह झाले पाहिजेत. ज्याप्रमाणे रोटी व्यवहार होत आहेत त्याप्रमाणे बेटी व्यवहार झाले पाहिजेत अशा प्रकारचा विचार घेऊन सर आत्ता सध्या आपलं मार्गप्रवण करत आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारचा विचारी आणि प्रबोधनकारी अशा प्रकारचा वक्ता एक व्याख्याते म्हणून आज आपल्याला डॉक्टर प्राचार्य गोसावी सर हे लाभलेले आहेत. मी प्राचार्य गोसावी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सादर करावं. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने सुखमंगल बहुउद्देशीय संस्था संचलित अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जागर व्याख्यानमाला होत आहे. या व्याख्यानमालेचे संयोजक आमचे स्नेही डॉक्टर सुनील लोखंडे, डॉक्टर संदीप दुबळे, सुचिता महापुरे. काल सायंकाळी या व्याख्यानमालेत ज्यांचं व्याख्यान पार पडलं ते अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक डॉक्टर बाबुराव गुरव सर. उद्यापासून या जागर व्याख्यानमालेमध्ये सहभागी होणारे माझे समविचारी व्याख्याते मित्र, रसिक मित्र हो आणि अण्णाभाऊवर प्रेम करणारे रसिक श्रोते हो. मी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान मुंबई आणि त्यांचे कार्यकर्ते यांचं अभिनंदन यासाठी करतो की कोरोनोत्तर या एकूण परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जन्मशताब्दी साजरी करण्यापेक्षा ती होणारच आहे, परंतु व्याख्यानमाला महाराष्ट्रामध्ये होत आहेत. व्याख्यानमालेच्या रूपानं अण्णाभाऊंच्या प्रबोधनाचा जागर महाराष्ट्रामध्ये होतो आहे. ही अत्यंत आनंदाची स्पृहणीय अशा प्रकारची बाब आहे आणि म्हणून या माझ्या सर्व मित्रांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य सकस, विपुल आणि कसदार अशा प्रकारचं आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे, गौतम बुद्धांच्या विचाराची प्रेरणा आहे, कार्ल मार्क्सचा विचार आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो. आणि अण्णाभाऊंनी शाळेत तशा अर्थानं अण्णाभाऊ गेले नाहीत. लौकिक अर्थानं दुसरी इयत्ता नापास झालेले अण्णाभाऊ प्रचंड विपुल अशा प्रकारचं साहित्य लिहितात. साहित्य सम्राट ही जी पदवी, साहित्यरत्न ही जी पदवी अण्णाभाऊंना आपण देतो ती किती सार्थ आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. जवळजवळ 7 चित्रपट, 3 नाटकं, 14 लोकनाट्य, 35 कादंबऱ्या, 1 प्रवास वर्णन, 250च्या वर गीतं, लावणी, पोवाडे अशा प्रकारची विपुल साहित्य संपदा अण्णाभाऊसारख्या निरक्षर माणसांच्या नावावर आहे. याचं खरोखर कौतुक वाटतं. हा एक चमत्कार वाटतो. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये, मित्रांनो, मला जो विषय या ठिकाणी दिलेला आहे की दुर्लक्षितांना आणि वंचितांना आपले वाटणारे अण्णाभाऊ, अशा प्रकारचा विषय मला बोलण्यासाठी दिलेला आहे.
आणि अण्णाभाऊंचं साहित्य वाचत असताना, अण्णाभाऊंचं साहित्य अभ्यासत असताना सतत एक गोष्ट जाणवली की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये वंचित, दुर्लक्षित, वाड्या वस्त्यावरील, गावकुसाबाहेरील, गावातील अशा प्रकारची सगळी माणसं, सर्व स्त्रिया या मोठ्या प्रमाणात येतात. अण्णाभाऊंच्या पुस्तकांची नावं जरी आपण निहाळली, पाहिली, तरी ती आपल्याला सगळी ग्रामीण नावं, खेड्याच्या भोवताल पर्यावरण अधोरेखित करणारी अशा प्रकारची पात्र, अशा प्रकारचे नायक नायिका आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, माझं एक निरीक्षण सांगतो महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांचं. महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांमध्ये गावगावच्या अण्णाभाऊंचं साहित्य हे अतिशय लोकप्रिय आहे. ग्रामीण माणसामध्ये अण्णाभाऊ साठे फार मोठ्या प्रमाणात वाचले जातात. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की अण्णाभाऊंना ही सगळी माणसं आपली वाटत होती आणि ती त्यांनी यामध्ये चितारलेली आहे. यांचं दुःख, यांच्या वेदना, यांचं एकूण परिस्थिती हे आपल्याला अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून ग्रामीण भागातली बोलीभाषा, सांगली, सातारा, वारणेचं खोरं, कोयनेचं खोरं, कृष्णेचं खोरं या परिसरात बोलली जाणारी जी बोलीभाषा आहे ही अण्णाभाऊंनी प्रामुख्याने वापरलेली आहे. आणि हे सगळं साहित्य लोकांना आपलं वाटतं त्याचं कारण असं आहे, अण्णाभाऊ आपले वाटतं त्याचं कारण असं आहे की आपलं स्वतःचं जीवनच आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून ही माणसं अण्णाभाऊंवर फिदा होतात. अण्णाभाऊंचं साहित्य मोठ्या प्रमाणात, अण्णाभाऊंची पुस्तकं ही वाचली जात आहेत. त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. मोठ्या संख्येनं अण्णाभाऊंना ही लोकप्रियता लाभलेली आहे. या मगाशी म्हणाल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता की प्रत्येक माणसाला मूल्य आहे, प्रत्येक माणसाला जसं मत आहे तशी पत आहे, माणूस हा महत्त्वाचा, माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे, माणूस असेल तर सर्व काही आहे, माणूस असेल तर देश, माणूस असेल तर देव, माणूस असेल तर देवळं, अगोदर माणूस महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या माणसाचा विचार साहित्यामध्ये केला गेला पाहिजे असं आपल्याला बाबासाहेबांच्या एकूण चळवळीतून, एकूण साहित्यातून, एकूण विचारातून बघायला मिळतं. आणि याचा फार मोठा प्रभाव, पगडा, परिणाम आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यावर पाहायला मिळतो. कार्ल मार्क्सचा विचार हाही आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये दिसतो. 42 ते 49 साधारणपणे स्वातंत्र्य आंदोलनांचा काळ, या काळामध्ये अण्णाभाऊ मुंबईला होते. त्या ठिकाणी ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बनले. शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ यांनी लाल बावटा नावाचं कलापथक स्थापन केलं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये त्यांची गाणी, त्यांचे पोवाडे, त्यांचं कलापथक हे लोकप्रिय झालेलं आपल्याला आढळतं. प्रबोधनाचा फार मोठा जागर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, गोवा मुक्ती संग्रामामध्ये आणि काही प्रमाणामध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि यामध्ये शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांचं फार मोठं श्रेय, यांचं फार मोठं योगदान आहे. अण्णाभाऊंनी मी मगाशी उल्लेख केला आपल्याला की 250 गीतं, लावण्या आणि पोवाडे लिहिलेले आहेत. लेनिनग्राडचा पोवाडा असेल किंवा माझी मैना असेल, लावणी असेल, अशा प्रकारचं अण्णाभाऊंचं साहित्य हे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये फार मोठं लोकप्रिय झालेलं आहे. अण्णाभाऊ मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे लौकिक अर्थाने शाळेत फारसे गेलेले नव्हते. जे काही दिवस थोडेफार गेले असतील त्या दिवसांमध्ये गुरुजींकडून मिळणारी अवहेलना त्यांच्या वाट्याला आली. अस्पृश्यतेचे चटके अण्णाभाऊंनी सहन केले आणि अशा प्रकारची शाळा नको असं काहीसं अण्णाभाऊंच्या मनाने घेतलं. अण्णाभाऊ कलावंत मनाचे होते. अण्णाभाऊ मुंबईहून पुन्हा जेव्हा वाटेगावला एकदा मधल्या काळामध्ये आलेत त्यावेळेला ते महाराष्ट्रातल्या तमाशांमध्ये काम करू लागले. अण्णाभाऊंचं फार मोठं कार्य सांगायचं तर अण्णाभाऊंनी हा तमाशा लोकनाट्यामध्ये रूपांतरित केला. तमाशाची कथा असेल, तमाशातलं वगनाट्य असेल, तमाशातली लावणी असेल किंवा त्यातलं गण असेल, या सगळ्याला एक आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केला. आणि सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं असेल तर तमाशामध्ये स्त्रियांची जी अवहेलना होत असे, अश्लील विनोद, अश्लील संवाद यावरनं स्त्रियांना बोललं जात असे किंवा त्याचा उपयोग करून घेतला जात असे, या सगळ्या गोष्टी अण्णाभाऊंनी तमाशातून रद्द करण्याचा, बाद करण्याचा प्रयत्न केला आणि तमाशाला एक आधुनिक रूप दिलं.
ज्याचं रूपांतर आपल्याला लोकनाट्यामध्ये बघायला मिळतं. मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये अण्णाभाऊंचं फार मोठं योगदान आहे. अण्णाभाऊ कलावंत होते, नट होते. तमाशामध्ये त्यांनी स्वतः कामं केली, महाराष्ट्रभर फिरले आणि त्यातून या तमाशाचं रूप त्यांनी पालटलं. 14 वगनाट्य आपल्याला अण्णाभाऊंच्या नावावर बघायला मिळतात. मी म्हणालो मगाशी आपल्याला तसं या सगळ्या कथानकांमध्ये वगनाट्यामध्ये जी भोवतालची माणसं आहेत, सातारा, सांगली, वाटेगाव, कोल्हापूर, कोयना, कृष्णा, वारणेचा परिसर, या सगळ्या परिसरातली, या सगळ्या खोऱ्यातली माणसं आपल्याला त्यांच्या कथा, त्यांच्या व्यथा, त्यांची दुःख, त्यांच्या वेदना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून अण्णांनी तमाशाचं रूप पालटलं आणि त्यांचंही मराठी साहित्य इतिहासाला, मराठी साहित्याला फार मोठं योगदान आहे. अण्णाभाऊंनी आपल्या कथा कादंबऱ्यामध्ये मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ग्रामीण दलित माणसांचं जीवन रेखाटलं, तिथल्या स्त्रियांचं जीवन रेखाटलं. स्त्रियांबद्दल अण्णाभाऊंना फार मोठा आदर होता. अण्णाभाऊ एका अर्थानं स्त्रीवादी साहित्यिक होते, स्त्रीवादी मनाचे होते, स्त्रीवादी कार्यकर्ते होते असं आपल्याला म्हणावं लागेल. स्त्रियांविषयीचा आदर आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला दिसतो. स्त्री ही माणूस आहे, तिला मन आहे, तिला भावभावना आहेत, तिला इच्छा आकांक्षा आहेत. या सर्वांचा विचार अण्णाभाऊ आपल्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये किंवा वेगवेगळ्या साहित्य रूपामध्ये करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून अण्णाभाऊंनी आपल्या समाजामध्ये सर्वात वंचित गट जर कोणता असेल, दुर्लक्षित गट जर कोणता असेल तर तो स्त्री आहे. मग ती ब्राह्मण समाजातली असू दे, ती मराठा समाजातली असू दे, ती वस्ती भागातली असू दे किंवा ती पाड्यावरची असू दे, ही स्त्री हा आमच्या समाजातला वंचित दुर्लक्षित घटक आजही आपल्याला बघायला मिळतो. वरवर काही बदल आपल्याला बघायला मिळाले असतील, स्वागतार्ह बाब आहे ती, पण अजूनही आपल्याला खेड्यापाड्यांमध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा स्त्रियांची मोठ्या प्रमाणात अवहेलना होते आहे, अपमान होतो आहे, त्यांना माणूस म्हणून वागवलं जात नाही आहे. याची अनेक असंख्य उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून अण्णाभाऊंचं या घटकांकडे फार मोठं लक्ष होतं. अण्णाभाऊंनी त्यांच्या कादंबऱ्यामध्ये, त्यांच्या कथांमध्ये अशा प्रकारच्या अनेक स्त्रिया, अनेक माता, अनेक भगिनी, त्यांची दुःख, त्यांच्या वेदना मांडलेल्या आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातली स्त्री जी आहे ही वंचित गटातली हे तर सांगायला नकोच, पण ती आक्रस्ताळेपणानं आपलं म्हणणं मांडत नाही आहे. तर ती आलेल्या परिस्थितीला तोंड देते आहे, टक्कर देते आहे, संघर्ष करते आहे, हे आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यातून वाट काढते आहे. हे मोठं अनुकूल अशा प्रकारचं, अनुकरणीय अशा प्रकारचं आहे असं म्हणावं लागेल. हा एक मोठा धागाचा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अण्णाभाऊंचं साहित्य हे परिवर्तनवादी साहित्य आहे. मला प्रागतिक साहित्यामध्ये त्याला टाकायचं आहे. अण्णाभाऊंचं साहित्य प्रागतिक विचारांचं साहित्य आहे. अंधश्रद्धा, दैववाद, नियती, अंधरूढी, गैरसमज, भ्रम अशा सगळ्या गोष्टींना अण्णाभाऊ छेद देताना दिसतात. आणि अण्णाभाऊंचं मोठेपण हे की अण्णाभाऊ कुठल्या विद्यापीठात शिकले नाहीत, अण्णाभाऊ कुठल्या शाळा कॉलेजामध्ये गेले नाहीत, आणि तरीही अशा प्रकारची एक प्रबोधनकारी दृष्टी, व्यापक दृष्टी ही त्यांच्याकडे आली होती. आणि ती आपल्याला बाबासाहेबांच्या चळवळीतून, गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतून, कार्ल मार्क्सच्या विचारातून आलेली आहे. हे आपल्याला सहज या ठिकाणी जोखता येतं. त्याचा पुरेपूर विचार अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात केलेला आहे. आणि म्हणून मार्क्सवादी विचारातून जो पुरोगामी साहित्याची संकल्पना उदयाला आलेली आहे, अशा पुरोगामी साहित्यामध्ये मला अण्णाभाऊंचं साहित्य टाकावंसं वाटतं. मी आता म्हणाल्याप्रमाणे या ठिकाणी दैववाद नाही, या ठिकाणी नियतीवाद नाही, या ठिकाणी नशीब नाही, या ठिकाणी लक नाही, तर या ठिकाणी प्रयत्नवादाला महत्त्व दिलेलं आहे. शिक्षक असताना स्मशानातली सोनं ही अण्णाभाऊंची कथा अनेक वर्ष शिकवायला मिळाली. आणि अण्णाभाऊंच्या त्या कथेतला स्मशानातली सोनं या कथेतला नायक जो आहे, हा नायक पहिलंच वाक्य अण्णाभाऊंनी असं लिहिलेलं आहे की हातामध्ये पहार घेतो आणि डोंगर फोडायला जात असतो. आणि तो तिथे जातो, त्या डोंगरावर, त्या पहाडावरती त्याची पहार मारतो, टाकतो. आणि अण्णाभाऊ म्हणतात की जसजशी ती पहार त्या डोंगरावर पडते तसतसा तो पहाड किंवा डोंगर मागे सरकत जात होता. अण्णाभाऊ कष्टाला महत्त्व देतात, प्रयत्नवादाला महत्त्व देतात. अण्णाभाऊंचे नायक प्रयत्नवादी आहेत. अण्णाभाऊंचे नायक कष्ट करणारे, स्वत्व जागवणारे, आत्मभान असणारे,
अशा प्रकारचे नायक किंवा अशा प्रकारच्या नायिका पात्र ही अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून अण्णाभाऊंचं असं सर्व साहित्य जेव्हा आपण वाचायला लागतो त्यावेळेला यामध्ये जणू काही आपलं चित्र रेखाटलं आहे असा वाचकांना दिलासा मिळतो. ते आपलंच आहे, आपलंच दुःख वेदना आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ दुर्लक्षितांना, वंचितांना हे आपले वाटतात, हे या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हणालो तसं अण्णाभाऊंनी या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, नियतीवादी किंवा दैववादी किंवा नशीबवादी, या सगळ्यांना ठोकरलेलं आहे. अण्णाभाऊंचं जीवन जर आपण पाहिलं तर तेही मोठं बघण्यासारखं आहे. 1945 नंतर, विशेषतः 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव उदयाला आले, त्यामध्ये ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, जनवादी साहित्य, मुस्लिम साहित्य, विज्ञान साहित्य, स्त्रीवादी साहित्य, अशा प्रकारचे अनेक प्रभाव आले. आणि या प्रभावाने मराठी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य या दोन जोरकस प्रवाहांनी खूप मोठी भर टाकलेली दिसते. आणि त्याहीमध्ये आपण बारकाईने विचार केला तर दलित साहित्यानं मराठी साहित्याला फार मोठं योगदान दिलं. वाड्या वस्त्या, 18 पगड जमाती, गावकुसाबाहेरचं जग, गावाबाहेरची माणसं, गावातला संघर्ष, अस्पृश्यता, असे एक ना अनेक विषय या दलित साहित्यानं चितारले की जे आजपर्यंत साहित्याचा विषय कधी झाले नव्हते. आणि मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करायचा तो असा की या दलित साहित्यामध्ये दलित कथा, दलित कादंबरी हा जो प्रकार आपल्याला दिसतो, यामध्ये अण्णाभाऊंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये वंचित समाज, उपेक्षित समाज, दुर्लक्षित समाज याला स्थान दिलेलं दिसतं. अण्णाभाऊंना दलित कथेचं शिल्पकार असं म्हटलं जातं. बाबुराव बागुल, शंकररावजी खरात, अण्णाभाऊ साठे हे आमच्या दलित कथेचे शिल्पकार आहेत. या तिघांमध्ये सुद्धा तुलना करण्याचं कारण नाही, पण अण्णाभाऊंनी तळचा जो समाज आहे, गावाकडचा जो माणूस आहे, याला आपलं साहित्याचा विषय बनवलं. आणि म्हणून समग्र महाराष्ट्राला, समग्र मराठी मनाला, समग्र मराठी साहित्याला सुद्धा अण्णाभाऊ हे आपले वाटतात, मित्रासारखे वाटतात, मार्गदर्शकासारखे वाटतात. आपलंच दुःख हा माणूस बोलून दाखवतोय असं या माणसानं वाटत राहतं. अण्णाभाऊंनी दलित कथा समृद्ध केली. 15 कथा संग्रह जवळजवळ अण्णाभाऊंच्या नावावर आहेत. 35 कादंबऱ्या अण्णाभाऊंच्या नावावर आहेत. आणि या सर्व कथा कादंबऱ्यांमध्ये अण्णाभाऊंनी गावातले प्रश्न मांडलेले आहेत. या ठिकाणी मला आणखी एक मुद्दा नमूद करायचा तो असा की ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य असा जो थोडासा भेद केला जातो, या भेदाच्याही पलीकडे अण्णाभाऊंचं साहित्य गेलेलं दिसतं. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये प्रादेशिकता आहे, त्या प्रादेशिक साहित्याची वैशिष्ट्य आहेत. वेगवेगळा प्रदेश येतो, तिथला निसर्ग येतो, तिथलं जंगल येतं, तिथली माणसं येतात, तिथली घडवणूक येते, तिथला संघर्ष येतो. हे सारं पर्यावरण अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये त्या ठिकाणी येतं. सर्व प्रकारची माणसं येतात, ग्रामीण, दलित, गावातली, गावाबाहेरची, गावकुसाबाहेरची, ही सगळी माणसं, त्यांच्यातले संघर्ष, त्यांच्यातले ताणेबाणे, हे सगळे आपल्याला अण्णाभाऊंच्या कथा कादंबरीमध्ये बघायला मिळतात की जे 1950 पर्यंत म्हणूया आपण मराठी साहित्यामध्ये फारसं कोणी चितारलं नाही. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये, कथा कादंबऱ्यांमध्ये रामोशी समाज येतो, चित्रकथी येतो, भटके समाज येतात, वेगवेगळ्या प्रकारचे 18 पगड जमाती ज्या आहेत खेड्यामध्ये, या 18 पगड जमातीचे लोक येतात. आणि अशा लोकांवर कादंबरी लिहिणारा, अशा लोकांना कादंबरीचा विषय करणारा अण्णाभाऊ साठे हे पहिले महान साहित्यिक होते असं आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून अण्णाभाऊंनी ग्रामीण आणि दलित साहित्याच्या सीमारेषा देखील पुसट करून टाकल्या. अण्णाभाऊंचं साहित्य विश्वात्मकतेकडं जाताना आपल्याला दिसतं. अण्णाभाऊंचं साहित्य मध्ये मानवता मूल्य आहे, प्रेम आहे, माणूस जगला पाहिजे ही धारणा आहे. अण्णाभाऊंचं साहित्य जर आपण पाहिलं असेल
इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं आहे, उडियामध्ये झालं आहे, कानडीमध्ये झालं आहे, भारतातल्या 7 भाषेमध्ये आणि जगातल्या रशियन, झेन अशा 27 प्रकारच्या भाषेमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य हे भाषांतरित झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पॉज दे ब्रदर. अण्णाभाऊंनी कामगार चळवळीमध्ये, मजुरांच्या चळवळीमध्ये फार मोठं काम केलं. मुंबईला असताना कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय सभासद तर झालेच, सभासद नोंदणी करून घेणे, बोर्ड्स रंगवणे, सभांना हजर राहणे, चर्चांना हजर राहणे, कॉम्रेड श्रीपाद डांगे यासारखी मोठी मोठी माणसं सहवास अण्णाभाऊंना मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. अण्णाभाऊंनी मजुरांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, गावाकडून आलेल्या मजुरांचे प्रश्न आपल्या साहित्यातून, विशेषतः लावणीतून, पोवाड्यातून आणण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याला आपल्या भारतामध्ये प्रवासी मजुरांची, प्रवासी कामगारांची जी स्थिती झालेली दिसते, भयावह अशा प्रकारची, दुःखद अशा प्रकारची, वेदनादायी अशा प्रकारची स्थिती आज आपण या मजुरांची अनुभवतो आहोत, व्यथित होत आहोत, पाहत आहोत. याच प्रकारे जरा वेगळ्या अर्थाने मुंबईतलं जे कामगार जीवन त्यावेळचं होतं, त्या कामगार जीवनातले अनेक प्रश्न त्यावेळच्या कम्युनिस्ट पक्षाने मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि त्यांचं लालबावटा पथक हे फार मोठ्या प्रमाणात आघाडीवर होतं असं आपल्याला बघायला मिळतं. अण्णाभाऊंनी जसे गावाकडची माणसं चितारली, अशी मुंबईतली माणसं, मुंबई महानगरातलं जीवन, तिथले फुटपाथ, तिथली वस्ती भाग, तिथलं दारिद्र्य, तिथली भयानकता हेही आपल्या साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ हे एका अर्थानं महान साहित्यिक होते. आपण त्यांना साहित्य सम्राट म्हणतो, साहित्यरत्न म्हणतो, मराठी साहित्यातला रॉबिनहूड म्हणतो आणि हे अनेक अर्थानं खूप सत्य आहे, खूप खरं आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे सामान्य माणसांचा विचार करणारं साहित्य आहे. जनसामान्यांचं दुःख, जनसामान्यांच्या वेदना अण्णाभाऊ लिहिताना आपल्याला दिसतात. अण्णाभाऊंचं व्यक्तिगत जीवन तसं खूप हालाखीचं गेलं. बालपण आणि शालेय शिक्षण नव्हतंच असं म्हटलं तरी चालेल, पण बालपणही दारिद्र्यात गेलं. तिथून मुंबईला काही दिवस वडिलांबरोबर आलेत. तो काळ हाही हालाखीत गेला. कुठेतरी पत्र्याच्या चाळीमध्ये वगैरे राहावं लागलं थोड्याशा जागेमध्ये. मध्ये ती परत वाटेगावला येतात. वाटेगावला आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी तमाशा मोठ्या प्रमाणात चाललेला असतो, त्या तमाशामध्ये ते सहभागी होतात. त्या तमाशातल्या माणसाचं दुःख पाहतात, तिथल्या कलावंताच्या वेदना पाहतात आणि त्यालाही उजागर करण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केलेला आहे. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला तमाशाच्या बाबतीत फार मोठं योगदान दिलं. तमाशाचं लोकनाट्य केलं, या कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, या कलेला सन्मान प्राप्त करून दिला. तमाशातले जे कलावंत असतात, ज्या स्त्रिया कलावंत असतात, यांना मान मिळावा, यांना आदर मिळावा, यांना सन्मान मिळावा, अशा प्रकारची वृत्ती ही अण्णाभाऊंकडे होती. आणि त्याचा प्रत्यंतर हे त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या गीतामध्ये, त्यांच्या लावणीमध्ये, कदाचित त्यांच्या पोवाड्यामध्ये ठिकठिकाणी आलेलं आपल्याला बघायला मिळतं. मगाशी आपल्याला हेही म्हणालो की अण्णाभाऊंना स्त्रियांबद्दल खूप आदर होता आणि हा आदर आपल्याला त्यांच्या कथांमध्ये, कादंबरीमध्ये, वगनाट्यामध्ये सुद्धा चित्रित झालेलं बघायला मिळतं. स्त्रियांना समानतेनं वागणूक मिळावी ही जी बाबासाहेबांची शिकवणूक होती, ती आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये बघायला मिळते. अण्णाभाऊंचं साहित्य झकपक साहित्य नाही, ते दिखाऊ नाही. त्यामध्ये काहीसं रंगीबेरंगी पण नसेलही,
पण अस्सल ग्रामीण जीवन, अस्सल दलित जीवन, माणसांचं अस्सल अशा प्रकारच्या वृत्ती याचं मिश्रण आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये बघायला मिळतं. अण्णाभाऊंचं व्यक्तिगत जीवन मी मगाशी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे खूप हालाखीचं गेलं. मुंबईला ते आलेत, कामगार चळवळीमध्ये सामील झाले, मजुरांचं शोषण मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अण्णाभाऊंचं काम खूप लोकप्रिय झालं, मजुरांच्या हातातले ताईत ते बनले. स्वातंत्र्यासाठीही स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 47ला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतरही ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा प्रकारचा पुकारा या कलापथकानं या माणसाने दिला. आणि राजकीय स्वातंत्र्य एका बाजूला मिळालं असेल, पण सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा, समाज पुढे जाणं या गोष्टी अजूनही झालेल्या नाहीत. आणि म्हणून हे सगळं स्वातंत्र्य अर्ध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केला. अण्णाभाऊंना हा समाज प्रबोधित करायचा होता, पुढे न्यायचा होता. अण्णाभाऊ हे केवळ मातंग समाजाचे नव्हते. मातंग समाजाचं म्हणून अण्णाभाऊंकडे पाहायला नकोही आहे. अण्णाभाऊ हे विचारवंत होते, अण्णाभाऊ हे साहित्यिक होते, ते महान कलावंत होते. अण्णाभाऊंचा मानवतावाद हा व्यापक स्वरूपाचा होता. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की त्यांचं साहित्य हे सातासमुद्र पार गेलं, त्याला सीमारेषा त्याच्या संपल्या, ते जे भारताच्या बाहेर गेलं, त्याला एक प्रकारची विश्वात्मकता ज्याला आपण म्हणतो ती लाभली. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याचा समावेश आपल्याला विश्वात्मकतेमध्ये करावा लागतो. हे सर्व अण्णाभाऊंनी फार प्रामाणिकपणे मांडलं. जे सुचलं, जे अनुभवलं, जे पाहिलं, जे जगले, जे भोगलं, ते अण्णाभाऊंनी लिहिण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंच्या दुसऱ्या पत्नी जयवंताबाई आणि त्यांच्या 2 मुली यांनी अण्णांना फार जपलं. अण्णांच्या लेखनाचे वाचक ही असायचे आणि चर्चा होत असे. शाळेतली माणसं ते ऐकत असत, अण्णाभाऊ त्यांना ते मोठ्या आवेशानं वाचून दाखवत असत. त्यामध्ये काय नको हवं असं काही विचार मंथन त्याला एक आकार देत असत. आणि अशा पद्धतीनं स्टार्ट. म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपण सर्वांनी फार मोठी प्रेरणा घेण्याची गरज आहे. आज जशा आपण प्रत्येक लेखकाला म्हणा किंवा नेत्याला म्हणा किंवा समाजसुधारकाला जातीच्या कोंडाळ्यात आपण बांधले, असं न बांधता अण्णाभाऊंचा प्रागतिक विचार जो आहे, प्रगतिवादी विचार जो आहे, पुरोगामी विचार जो आहे, मानवतेला कवेत घेणारा जो विचार आहे, तो आपण सर्वांनी स्वीकारण्याची आज गरज आहे. आजही आपल्या देशातली सामाजिक विषमता संपलेली नाही. आजही आपल्या देशामध्ये स्त्रियांची अवहेलना संपलेली नाही. आजही आपल्या देशामध्ये मजुरांचे, कामगारांचे प्रश्न संपलेले नाहीत. वेगळ्या अर्थाने त्याला आणखी उधाण आलं आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मजुरांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, प्रवासी मजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न हे केवळ त्या गटाचे प्रश्न नसतात. पाणी आलं नाही म्हणजे तो स्त्रियांचा प्रश्न आहे असं नसतं. स्त्रियांचे प्रश्नही साऱ्या समाजाचे असतात. मजुरांचे प्रश्न हे साऱ्या समाजाचे असतात. कामगारांचे प्रश्न हे साऱ्या समाजाचे असतात. आणि म्हणून सर्वंकष असा विचार करण्याची आपण सर्वांनी गरज आहे. आज आपण सवते सुभे करून घेतले, आज आपण कप्पे करून घेतले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी जाणवतं की एका बाजूला मातंग समाज, एका बाजूला महार समाज, एका बाजूला चांभार समाज, एका बाजूला यातून होणाऱ्या जयंत्या किंवा होणारे कार्यक्रम, होणारी व्याख्यानं, व्याख्यानमाला किंवा तत्सम कार्यक्रम हे एकेका ठिकाणी चाललेले, एकेका बाजूला चाललेले असं न होता हे सर्व जे दुर्लक्षित अशा प्रकारचे गट, समाजगट आजही आहेत,
खूप सुधारणा झाल्या नाही असं मी म्हणणार नाही. प्रगती झाली आहे, सुधारणा झाली आहे, काहीसं प्रबोधन झालं आहे. तरी पण जातीचं जे आकटा आहे ते अजून संपलेलं नाही. जात अजून आमच्या रक्तामध्ये इतकी मिसळली आहे की ती सोडायला आम्ही तयार नाही. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य जर आपण पाहिलं तर ती जाती अंताची चळवळ होती. अण्णाभाऊंनी दुसरं लग्न जे केलं ते एका विधवाबाईशी केलेलं होतं. त्या विधवाबाईला 2 मुली होत्या. अण्णाभाऊंनी आपलं लग्न सत्यशोधकी पद्धतीने केलं आणि ती मुंबईला शेवटच्या काळामध्ये राहावं लागले होते. मला सांगायचा मुद्दा असा आहे की परिवर्तन आपण स्वीकारणार आहोत की नाही, प्रागतिकता आपण स्वीकारणार आहोत की नाही, की एका बाजूला अण्णाभाऊंची जयंती खूप मोठ्या दिमाखानं 8 दिवस 10 दिवस आपण चौकामध्ये साजरी करायची आणि पुन्हा एखाद्या धर्माची देवळं, एखाद्या धर्माच्या चालीरीती, एखाद्या धर्माचे सण समारंभ घरामध्ये करत राहायचे, त्याच अंधश्रद्धांना सामोरं जायचं, त्याच अंधरूढीनं सामोरं जायचं. हे आपण फेकणार आहोत की नाही, आपण अण्णाभाऊंचे सच्चे पाईक आहोत की नाही, असा सवाल माझ्या मनामध्ये अनेक वेळा निर्माण होतो. आणि त्याचं उत्तर मला असं मिळतं की आजही आपण खूप सनातनी अशा प्रकारचे राहिलो आहोत. आणि ते जर बदलायचं असेल आपल्याला, ते जर पुढे जायचं असेल, प्रगतीकडे जायचं असेल, तर अण्णाभाऊंसारख्या विश्वात्मक साहित्यिकांचा संदेश, त्यांचा विचार आज आपल्याला स्वीकारण्याची गरज आहे. अण्णाभाऊंचं साहित्य नाहिरे वर्गाचं साहित्य आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे दुर्लक्षितांचं साहित्य आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे उपेक्षितांचं साहित्य आहे. ते मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रमामध्ये देखील आलं पाहिजे. आलं, काही आलं नाही असं मी म्हणणार नाही, काही प्रमाणात ते आलंय. पण अजून इयत्ता 1 पासून ती 12वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं, महाविद्यालयीन अभ्यासक्रम, विद्यापीठी अभ्यासक्रम यामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा फार मोठ्या प्रमाणात समावेश होण्याची आवश्यकता आहे. आज आमचा तरुण बोलू लागलाय, चळवळ करू लागलाय, आंदोलन करू लागलाय, पण त्याला अजून काही सीमित मर्यादा जातीच्या आपण ठेवलेल्या आहेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तटस्थ पाहताना वाटायला लागतं. आणि म्हणून मित्रांनो, अण्णाभाऊंवर प्रेम करणाऱ्या साहित्यरसिक श्रोत्यांनो, की आपल्याला बदलायचं आहे. अण्णाभाऊंचं वाक्य मला या ठिकाणी आठवतं, जग बदल घालूनी घावं, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घावं, सांगून गेले मला भीमराव. बाबासाहेबांना हा समाज आरपार बदलायचा होता. त्यामध्ये परिवर्तन आणायचं होतं. त्यांना स्त्री पुरुष समता हवी होती. अस्पृश्यतेचा नायनाट करायचा होता. जाती अंताच्या चळवळी शेवटपर्यंत न्यायच्या होत्या. यातलं फार थोडं घडलं आहे आणि अजून फार घडण्याची आवश्यकता आहे. आणि हे घडायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून, कार्यकर्ते असतील, समाजातले धुरीण असतील, त्या समाजाचे नेते असतील, त्या वर्गातली माणसं असतील, यांनी अण्णाभाऊंचा विचार मुळातून समजून घेण्याची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून मला आज खूप आनंद वाटला की या साहित्य प्रतिष्ठाननं आणखी काही वेगळे उपक्रम करण्यापेक्षा अण्णाभाऊंच्या नावानं चालणारी या जागर व्याख्यानमाला महाराष्ट्रामध्ये ते घडून आणतायत, ती चालू केली आहे. अशा प्रकारच्या अनेक व्याख्यानमाला मी गेल्या काही दिवसांपासून ऐकतो आहे. समाजाला प्रबोधित करणाऱ्या व्याख्यानमाला विचार देण्याचं काम करतात. आचारामध्ये आपण कमी पडतो आहे आणि त्यामध्ये आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिलला जी सुरू होते ती 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होईपर्यंत चालू असते. 2 महिने 3 महिने संपूर्ण जगामध्ये, जगातल्या असंख्य देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती चालू असते. आणि अण्णाभाऊंची जयंती सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. सोलापूर असेल, मुंबई असेल, सातारा असेल, औरंगाबाद असेल, सांगली असेल, छोटी छोटी गावं असतील, महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यात देखील अण्णाभाऊंची जयंती ही फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. यातून आपल्याला अण्णाभाऊंची लोकप्रियता बघायला मिळते. या जयंतीच्या कार्यक्रमामधून आपण काही बदल करण्याची गरज आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, तरुणांना रोजगार देण्याचे उपक्रम, प्लेसमेंट उघडण्याचं काम, अशा अनेक गोष्टींची आज आपल्या समाजाला गरज आहे. आज आपण जर बघाल तर आरक्षणाविषयी फार मोठं वावटळ वादळ म्हणता येईल अशी सतत उठत राहिली आहे. आरक्षणामध्ये अजूनही लोकांच्या मनामध्ये खदखद आहे. मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे, मी लक्षात आणून देण्याची खरं तर आवश्यकता नाही, पण नोकऱ्या राहिल्याच कुठे आहेत? गेल्या 10 वर्षापासून जाहिराती, कुठे जागा भरल्या जात आहेत? आणि आता तर खूपच वेगळं वातावरण आलेलं आहे की आहे त्या जागा राहतील की नाही, आहे त्या जागा कमी करण्याचे प्रयत्न आर्थिक बचतीसाठी केले जाणार आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये आताशी कुठं आमच्या 1, 2, 3 पिढ्या शिकून तयार होत आहेत, त्यांना काहीतरी कळू लागलं आहे, त्यांना काहीतरी समजू लागलं आहे, असा हा तरुण वर्ग आता नोकरी मागतो आहे आणि त्याला नोकरी उरलेली नाही. आणि म्हणून एका बाजूला आपल्याला या आमच्या तरुण मित्रांसाठी, आमच्या समाजासाठी काही उपक्रम हाती घ्यावे लागतील. आपल्याला घटनेनं आरक्षण दिलं, ते कितपत मिळालं काही प्रमाणात मिळालं. त्याचा काही समाजाला मोठा फायदा झाला असेल, काहीला कमी झाला असेल, काहींना आणखी वेगळा झाला असेल, काहीतरी उपयोग झाला आहे. पण अजूनही अशा प्रकारच्या आरक्षणाची गरज आहे असं तुमच्या लक्षात. आज समाजातले अनेक वर्ग आरक्षण मागू लागलेले आहेत. बरोबर आहे, परिस्थिती मोठी अवघड आहे, विचित्र आहे, गुंतागुंतीची आहे. एक प्रकारचा कोलाहल निर्माण झालेला आहे, एक प्रकारची संभ्रमावस्था समाजामध्ये आलेली आहे. आणि त्यात भर म्हणावी की काय, कोरोनाचं महाभयंकर संकट हे आपल्यावर आलेलं आहे, संपूर्ण जगावर आलेलं आहे, आपल्या देशावर आलेलं आहे. त्याची जास्तीत जास्त झळ ही सर्वांनाच पोचते आहे. अगदी चौकामध्ये चांभाराचं दुकान लावणाऱ्या चांभाराला देखील ती पोचते आहे. पण आपले जे समाज गट आहेत, वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित, अशा प्रकारच्या गटांना अगोदरच फारसं काही नव्हतं आणि जे आहे ते सुद्धा संपत गेलेलं अशा विदारक अनुभव आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये घेत आहोत. आणि म्हणून मित्रांनो, की खाजगी उद्योगधंदे जे आहेत, खाजगी कंपन्या ज्या आहेत, उद्योग क्षेत्र जे आहे, या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या तरुणांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी करण्याची मला आवश्यकता वाटते. हे बोलत असताना, हे सांगत असताना मला हेही जाणवतं की इथे तरी किती काम शिल्लक आहे. कोरोनानं त्याला सुद्धा एक प्रकारचा उद्ध्वस्तपणा आणलेला आहे. आणि म्हणून परिस्थिती मोठी बेकीची आहे, परिस्थिती मोठी गंभीर आहे, परिस्थिती मोठी सिरियस आहे. यामध्ये आपल्यासारख्या तरुण मित्रांनी, समाजातल्या धुरीणांनी खूप सर्वंकषपणे विचार करून आपल्या समाजासाठी आता वेगळ्या पद्धतीनं ती घरं कशी उभी करता येतील, ही कुटुंब कशी उभी करता येतील, या तरुणांना कसं उभं करता येईल, यासाठीचे काही प्रोजेक्ट, यासाठीचे काही प्रकल्प घेण्याची गरज आहे. विशेषतः मला प्लेसमेंटचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात घेतले जावेत हे सुचवायचं आहे. तरुणांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं जगत असताना आपण प्लेसमेंटसाठी कसे सिद्ध होऊ, कसे तयार होऊ, कसे पात्र होऊ, याचा विचार करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं पुढे जाण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या कुटुंबातली 1-1, 2-2 माणसं जेव्हा उभी राहतील तेव्हा ती कुटुंब उभी राहतील. आजही हे सांगताना मला जे दिसतं आहे ते असं की चांभार हा, ती म्हातारी, तो म्हातारा, तो माणूस आजही उन्हातानामध्ये त्या चौकातल्या कोपऱ्यावर बसलेला आहे. वस्ती भागांची स्थिती आहे तशीच आहे, फार बदल नाही. ड्रेनेज नाही, आरोग्य व्यवस्था नाही,
पुरेशी जागा नाही, छोट्याशा खुराडामध्ये कितीतरी संख्येनं लोक राहत आहेत. हे सगळं देखील बदलायचं आहे. आणि म्हणून एका बाजूला भौतिक सुधारणा, एका बाजूला भौतिक बदल, एका बाजूला आर्थिक बदल, त्यासाठी करावायचे प्रयत्न ही एक फळी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला धर्म, जाती, वंश, स्त्री पुरुष भेद याच्या पलीकडे जायचं आहे. याच्या पलीकडे जाणारी मानसिकता निर्माण करायची आहे. हे सगळं खोटं आहे. जात ही एक खुलचट कल्पना आहे, एक खुलचट समज आहे, आणि तो आपल्याला कायमचा बात करायचा आहे, तो आपल्याला नाहीसा करायचा आहे, तो आपल्याला संपवायचा आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला काय प्रयत्न करता येतील, त्या दृष्टीनं आपल्याला कोणते उपक्रम घेता येतील. आणि म्हणून आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, मिश्र विवाह हे मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. जात ही मोडली गेली पाहिजे, जात ही टाकून दिली गेली पाहिजे, असं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे उपक्रम हाती घ्यावे लागतील. हे अवघड आहे, पण अशक्य नाही. काही प्रमाणात ते चाललेलं आहे, पण त्यातली क्षीणता ही फार मोठ्या प्रमाणात आहे. आज आंदोलनं, संघटना या दुर्बल होत चाललेल्या आहेत. चळवळी या क्षीण होत चाललेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये नाव घ्यावी अशी एखादी सामाजिक चळवळ खूप मोठ्या प्रमाणात उभी आहे असं दिसत नाही. मराठा मोर्चा, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटना यांनी गेल्या वर्षभरामध्ये, 2 वर्षामध्ये काही प्रकारची आंदोलनं महाराष्ट्रामध्ये केली. पण त्यांच्याही वाट्याला कितपत काय आलं हे मोठं बघण्यासारखं आहे, हे मोठं अभ्यासण्यासारखं आहे. आणि म्हणून मित्रांनो, अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त अण्णाभाऊंच्या साहित्यावर बोलताना आपण सक्रिय होणार की नाही, आपण कृतिशील होणार की नाही, आपण विवेकवादी होणार की नाही, आपण बदल करणारे होणार आहोत की नाही, की आपण तसेच राहणार आहोत, त्याच खुराडामध्ये अजून आपण आपल्या आईबापांना ठेवणार आहोत, याचा माझ्या तरुण मित्रांनी विचार करण्याची फार मोठी गरज आहे. आणि त्या दृष्टीनं काही मूग घेण्याची, काही वाटा धुंडाळण्याची, काही रस्ते धुंडाळण्याची गरज आहे. अण्णाभाऊंचं साहित्य काय सांगतंय? अण्णाभाऊंचं साहित्य माणूस जगवलं पाहिजे हे सांगते आपल्याला. आणि आज मित्रांनो, गेल्या 3-4 महिन्यातले TV जर आपण पाहिलेत, 3-4 महिन्यातल्या बातम्या जर आपण वाचल्या, 3-4 महिन्यातली वार्तापत्र जर आपण वाचली, तर माणूस किडामुंगीसारखा मरतो आहे. एक मोठं चित्र फार सुंदर आलं होतं की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर एक बाई झोपलेली आहे, तिच्या अंगावर चादर टाकलेली आहे, आणि त्या बाईची 2-3 वर्षाची मुलगी ती चादर ओढत आपल्या आईला उठवते आहे, आणि त्या आई तर मेलेली आहे, आणि ती मुलगी चादर ओढते आहे. माणसाचं जीवन किडामुंगीसारखं झालेलं आहे. अगदी त्याची शेवटची भेट घेणं देखील दुष्कर झालेलं आहे. अशी सगळी परिस्थिती असताना तरीही मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्याख्यानमालांमधून सामाजिकतेकडे अधिक प्राधान्य देऊन आपल्याला आपल्या समाजामध्ये बदल कसा करता येईल, अधिक पुढे कसं जाता येईल, हे विचार करण्याची माझ्यासारख्या शिक्षकाला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नितांत गरज वाटते. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आज आपण आणखी मागे चाललो आहोत. देवादिक, जत्रा, नवस, साया, सण, देवळं, धर्म, पूजा, अर्चा, यज्ञ, याग, बुवाबाजी यांना एक प्रकारचा ऊत आलेला आहे. त्यांचं प्रमाण वाढलं आहे.
मोठे मोठे बाबा लोक, बुवा लोक, भोंदू लोक प्रस्थापित झालेले आहेत. ते सन्मानानं जगतायत, कारण त्यांना आम्ही सन्मान पुरवतो आहे. हे आपण बदलणार नाही का? हे कोण बदलणार आहे? अण्णाभाऊंचं साहित्य मग कशासाठी आम्ही वाचतो आहे, कशासाठी ते आंबेडकरी विचाराचं नाव घेतो आहे. आणि म्हणून मित्रांनो, आंबेडकरी विचार हा अंधश्रद्धेला थारा देणारा नाही, तो अंधरुढीला थारा देणारा नाही, तो माणसाला पुढे नेणारा विचार आहे. माणूस जगला पाहिजे, माणूस जगवायला पाहिजे, माणसासाठी सारं काही. माटे म्हणतात तसं नद्या, डोंगर, खोरे, जमीन म्हणजे काही देश नाही. देश म्हणजे देशातली माणसं, आणि माणसं जगली तर देश जगेल. आज आपण अमेरिकेमध्ये पाहत असाल की आजही वर्णभेद उफाळून आलेला आहे, आणि ज्याचे पडसाद संपूर्ण जगामध्ये पडले. संपूर्ण जगातून या वर्णभेदाला विरोध झाला. गांधीजींनी त्यावेळेला आफ्रिकेमध्ये जाऊन निग्रो लोक आणि गोरे लोक यांच्यासाठी केलेला संघर्ष, निग्रो लोकांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी केलेला संघर्ष, याची आठवण काल परवा झाली. आजही काय वेगळं आहे? आजही गोरा वर्ण आणि काळा वर्ण, आजही हा जो वर्णभेद आहे हा संपलेला नाही. आपल्या देशात जी अस्पृश्यता तिचं आणखी काय वेगळं आहे? आणि म्हणून अण्णाभाऊंचे साहित्यावर प्रेम करणारे आपण सगळे रसिकजन हो, श्रोतेजन हो, माझ्या तरुण मित्रांनो, आपण अण्णाभाऊंचं साहित्य वाचूया, समग्र वाचूया, मोठ्या प्रमाणात त्याचं वाचन करूया, त्यातला विचार समजून घेऊया, त्यातलं परिवर्तन समजून घेऊया. जग बदल घालूनी घाव, गेले सांगून मला भीमराव. या वाक्यातली जी अर्थता आहे, या वाक्यातला जो बदलाचा अंश आहे, तो पार पाडणं हे आम्हा सर्व नागरिकांचं निजी कर्तव्य आहे. आज भारतीयता वाढीला लागण्याची गरज आहे. अण्णाभाऊ प्रखर राष्ट्रवादी होते. या मातीवर त्यांनी नितांत प्रेम केलं. या मातीला जोपासलं, तिला फुलवलं, तिला वाढवलं, त्यातल्या माणसांवर प्रेम केलं, त्यातल्या प्राण्यांवर प्रेम केलं. असं आगळं वेगळं न्याहाळण्यासारखं, अभ्यासण्यासारखं अण्णाभाऊ साठे यांचं देशप्रेम होतं, राष्ट्रप्रेम होतं. ही भारतीयता आज कोठे गेली? ही भारतीयता का संपली आहे? मला टिंबटिंबचा गर्व कशासाठी आहे? मला भारतीयतेचा अभिमान का नाही? मला विवेकाची पताका खांद्यावर घ्यावंसं का वाटू नये? मला कुठला झेंडा डोक्यावर घेऊ असा प्रश्न का पडला आहे? मित्रांनो, खूप कोलाहल आहे. मगाशी म्हणाले वैचारिक घालमेल होते आहे, पण या सर्वांमध्ये अण्णाभाऊंचा मानवतावादी विचार, परिवर्तनकारी विचार, प्रागतिक विचार, प्रगतिवादी विचार आपल्या लेखकांनी स्वीकारला पाहिजे, कवींनी स्वीकारला पाहिजे, नागरिकांनी स्वीकारला पाहिजे. त्याची चर्चा शाळा कॉलेजामध्ये झाली पाहिजे, विद्यापीठामध्ये झाली पाहिजे. त्याच्यावर सेमिनार, वेबिनार भरवले गेले पाहिजे. त्यातलं अंश शोधला पाहिजे. आणि हे परिवर्तन, हा बदल आपल्याला समाजात कसा आणता येईल, कुठल्या मार्गाने आणता येईल, आपले मित्र कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत, आपल्याला कुणाबरोबर लढायचं आहे, याही गोष्टी समजून घ्याव्या लागतील, याही गोष्टी पारखून घ्याव्या लागतील. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आम्हा सर्वांमध्ये भारतीयता रुजावी. मी प्रथम भारतीय आहे, मी माझ्या राज्यघटनेचा पाईक आहे, घटना मला मान्य आहे. आजही घटना मोडतोडीचे अनेक उपक्रम
देशभर चाललेले आहेत, छुप्या पद्धतीने चाललेले आहेत. आरक्षण संपवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत, आरक्षणाला छेद देण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. हेही आपण समजून घ्यावं लागेल. हे जर समजून घेतलं नाही तर आपल्या इतके करंटे आपणच आहोत. पुन्हा एकदा आपण एका खोल गर्तेमध्ये, दारिद्र्याच्या, सनातनीपणाच्या गर्तेत आपण जाणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला आंबेडकरांचा समतेचा विचार, आंबेडकरांचा स्वातंत्र्याचा विचार, आंबेडकरांचा अभिव्यक्तीचा विचार जोपासायचा आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य हरवलंय. थोडंसं कुठे काही जरा वेगळं बोललं की त्याचे चटके लागतात, ते भाजायला लागतं. कुठे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य? आपण काय करतो आहोत मग? आणि म्हणून मित्रांनो, घटना आणि बाबासाहेबांचा समतावादी विचार जो अण्णासाहेबांनी, अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये रुजवला, शब्दाशब्दामध्ये सांगितला, तो पोवाड्यातून मांडला, तो गीतातून मांडला, तो अंमलात आणण्याची गरज आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी ही कशा पद्धतीने साजरी व्हावी याचंही विचारमंथन आपण सगळेजण करत आहोत. ही चांगली बाब आहे. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. जातीच्या उतरंडी मोडायच्या आहेत, जातीची मडकी फोडायची आहेत, जात टाकायची आहे, धर्माच्या पलीकडे जायचं आहे. फार मोठा प्रवास आहे तो. नागगोरे यांनी धर्माच्या पलीकडे अशा प्रकारचा विचार मांडला होता. फार लांबचा पल्ला आहे तो, गाठू शकू की नाही मला माहिती नाही, पण त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत की नाही. आज आपण या सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटून गेलो आहे. मुलाला कदाचित शिक्षणासाठी कमी खर्च करू, पण जत्रा आणि यात्रा आणि त्यातले नवस आणि त्यातले तथाकथित उपक्रम यामध्ये आम्ही फार पुढे आहोत, जे आपण सतत मग टीव्हीवर पाहतात. मित्रांनो, याला छेद देणार आहोत की नाही आपण? प्रगतीवादी बनणं म्हणजे काय? प्रागतिकतेकडे जाणं म्हणजे काय? सुधारणावादी विचाराकडे जाणं म्हणजे काय? तर हे सगळं करणार आहोत की नाही? आणि करणार नसू तर आपल्याला अण्णाभाऊंचं नाव, बाबुराव बागुलांचं नाव, शंकरराव खरातांचं नाव, पर्यायानं बाबासाहेबांचं नाव घेण्याचा काय अधिकार आहे? आज चळवळी मोडीत काढल्या जात आहेत. आज बोलायचं नाही, आज आणखी काही करायचं नाही, त्याची नोंद घेतली जाते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटना आम्हाला प्रमाण आहे. तिच्यासाठी आम्ही लढूया. ती आम्ही विस्कळीत होऊ देणार नाही, तिची मोडतोड आम्ही होऊ देणार नाही. याकडेही आपण लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, मगापासून मी किती स्तरावर आपल्याला काम करायचं आहे, किती स्तरावर आपल्याला पळायचं आहे, कोणकोणत्या रस्त्यांनी आपल्याला जायचं आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि माझ्या असं लक्षात येतं की खूप व्यवधानं आहेत, खूप संकट आहेत, खूप अडचणी आहेत, खूप मर्यादा आहेत. पण तरीसुद्धा बाबासाहेबांच्या विचाराचे पायी कपड असू, फुल्यांच्या विचाराचे पायी कपड असू, शाहूराजांना जर आपण मानत असू, मुक्ता साळवे आणि लहुजी वस्ताद यांचा विचार जर आपल्याला समजत असेल, ती मुक्ता साळवे म्हणते की मला धर्म कुठे आहे? मला कुठला धर्म आहे? ज्या धर्मात मला काय स्थान आहे? असा प्रश्न ती बालिका काही वर्षांपूर्वी विचारते आहे. याचा विचार आपण करणार की नाही? याचं मंथन आपण करणार की नाही? असा सवाल माझ्या मनामध्ये सतत चालू असतो. मी अस्वस्थ असतो. हे कसं बदलेल? हे कसं बदलता येईल? खूप अवघड आहे, पण मगाशी म्हणाल्याप्रमाणे अशक्य नाही. आणि म्हणून मित्रांनो, अण्णाभाऊ साठे
यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण सारेजण सर्वांना घेऊन, आम्हाला कुठल्या माणसाचं वैर नाही, आम्ही माणसाशी वैर करत नाही, आम्हाला सर्वांना घेऊन जायचं आहे. आणि म्हणून सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला असं काही लढता येईल का, असं काही संघटन करता येईल का, असं काही एकत्र येता येईल का. मग उपक्रम छोटे असतील, घटना छोट्या असतील, त्याचे मार्ग लहान असतील, संख्या कमी असेल, पण आपल्याला हे करावं लागेल. आपण हे केलं पाहिजे. मित्रांनो, मला शेवटी हेच सांगायचं आहे की अण्णाभाऊंचं साहित्य वाचता वाचता, बागुलांचं साहित्य वाचता वाचता, फुल्यांचं साहित्य वाचता वाचता, शाहूराजांना निहाळता शाहूराजांनी त्यांच्या काळांमध्ये 50% आरक्षण दिलं होतं. स्त्रियांना मारणाऱ्या नवऱ्यांसाठी शिक्षा तयार केल्या होत्या. आज काय स्थिती आहे? आज कौटुंबिक हिंसा वाढली आहे. आज कौटुंबिक हिंसा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याची कोण फिकीर करतोय? त्याची कोण काळजी घेतोय? आणि आम्ही मोठ्या कुठल्या शतकाकडे वाटचाल करत आहोत, कुठल्या डिजिटल युगाकडे चाललो आहोत. मान्यच आहे, तेही आम्हाला हवं आहे. ते तंत्रज्ञान, ते विज्ञान हवं आहे. पण ते विज्ञान वापरतोय आम्ही, ते यंत्र चालवतो आहे, पण प्रत्यक्षात मात्र सनातनी आहोत, प्रत्यक्षात मात्र मागे जात आहोत. आणि म्हणून आपल्या आचरणातील ही जी हरकत आहे, हा जो कॉन्ट्रास्ट आहे की हातात मोबाईल, एक हात कॉम्प्युटरच्या माऊसवर, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत विज्ञानाची साधनं वापरतो आहे, पण मनानं मात्र मी मध्ययुगामध्ये जगतो आहे. मनानं मात्र मी मागे जातो आहे. ही कुठली आली प्रगती? हे कुठलं आलंय परिवर्तन? आणि म्हणून माझ्या मित्रांनो, अण्णाभाऊंवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांनो, रसिकांनो, कार्यकर्त्यांनो, या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण काही कार्यक्रम घेऊयात, काही कार्यक्रम ठरवूयात. काही विधायक आणि रचनात्मक देखील तुम्हाला उभं राहावं लागेल. केवळ मोर्चे, केवळ आंदोलनं, केवळ विरोध ही साधनं आहेत, पण ही साधनं फारशी प्रत्येक वेळेला उपयोगात येत नाहीत. आणि म्हणून काही रचनात्मक आपण करणार आहोत की नाही, काही विधायक संस्था उभ्या करणार आहोत की नाही, मला आपण सांगा. फार मुद्दा मी आता लांबवणार नाही. मला आपण सांगा की स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या तरुणांसाठी आमच्या समाज गटानं काय व्यवस्था केली आहे, कुठलं मार्गदर्शन आम्ही देतो आहे, काय काळजी घेतो आहे. आमचे तरुण किती प्रमाणामध्ये संधी अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, न्यायाधीश आहेत. आज न्याय व्यवस्था कोणाच्या ताब्यात आहे? आज कलेक्टर दुर्लक्षित समाजातले किती आहेत? बघा ना, जरा अभ्यास करूया, आपण विचार करूया. आणि हे सर्व करण्याची गरज आपल्याला आहे. कामं खूप आहेत, पण ती करताना एक सर्वांगीण दृष्टी ठेवून, एक व्यापक दृष्टी ठेवून आपल्याला जावं लागेल. हे मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. माझे मित्रवर्य, आमच्या बारामतीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाचे इतिहास विभागातील प्रोफेसर डॉक्टर सुनील लोखंडे, त्यांचे मित्र डॉक्टर दुबळे, सुचिता महापुरे आणि या अण्णाभाऊ साठे साहित्य प्रतिष्ठानातील सर्व कार्यकर्ते यांनी माझ्यासारख्या लहान शिक्षकाला, कार्यकर्त्याला या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची ही जी मोठी संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मला खूप मनस्वी आनंद होतो आहे. खूप बरं वाटतं आहे. काहीतरी आपण आपल्या समाजासाठी करावं, ही माझ्या मनातली जी आच आहे, प्रेरणा आहे, तळमळ आहे, ही आणखी वाढीला लागते आहे. ती मला एका बाजूला अस्वस्थही करते आहे
आणि काहीतरी करायला भाग पाडते आहे. बुडती हे जन देखवे न डोळा, अशा प्रकारची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण कुणाकुणाला वाचू शकतो का हे आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून माझे मित्र डॉक्टर लोखंडे, डॉक्टर दुबळे, महापुरे मॅडम आणि सर्व कार्यकर्ते यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या या उपक्रमाचं पुन्हा एकदा कौतुक करतो, जाहीर अभिनंदन करतो, त्याचं समर्थन करतो. आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये आणखी काय काय आपल्याला घेता येईल, आणता येईल असाही विचार आपण करूया. अशा काही सूचना मला या निमित्ताने सांगायच्या होत्या, काहीतरी बोलायचं होतं आणि ते सगळं बोलणं हे आपण समजून घेतलं. त्याबद्दल आपण सर्व रसिक श्रोतू जनांचे, कार्यकर्ता मित्रांचे मी कृतज्ञता मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद गोसावी सर व सर्व श्रोत्यांचेही मनपूर्वक आभार. आपणास एक सूचना आहे. उद्याचे व्याख्यान प्राध्यापक डॉक्टर सूरज चौघुले यांचे होणार आहे. त्यांचा विषय आहे साहित्यातून उलगडणारे अण्णाभाऊ. तरी आजच्याप्रमाणेच उद्या देखील व्याख्यानांचा लाभ घेण्यास आपण याच वेळेस उपस्थित राहावे. धन्यवाद.